हाय, माझं नाव अपूर्वा. मला ॲक्टिंगची खूप आवड आहे. सो काही महिन्यांपूर्वी मी ॲक्टिंग क्लासेस शोधत होते आणि मी जेव्हा गूगल केलं तेव्हा पहिलंच नाव मुक्ता भावे ॲक्टिंग क्लासेस असं आलं. सो मी मॅडमला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना अप्रोच झाले. टू बी व्हेरी ऑनेस्ट, पहिले मी थोडीशी इंडिसायझिव्ह होते, कारण का मला असं वाटत होतं की मी करू शकीन नाही करू शकीन, हे मी करायला पाहिजे का नाही. सो मी त्या मूडमध्ये होते. मी मॅमला भेटले आणि त्यांनी मला एक्सप्लेन केलं की कोर्स कसा होता, कसा आहे, कसा जाणार आहे वगैरे, हे सगळं एक्सप्लेन केलं. आय वॉज स्टील व्हेरी इंडिसायझिव्ह. पण ओव्हरऑल मी जेव्हा मॅमशी बोलत होते, त्यांचा जो अप्रोच होता, त्यांचं जे सॉफ्ट स्पोकन नेचर होतं, त्याच्यामुळे किंवा त्यांचं कन्व्हिन्सिंग नेचरसुद्धा मला खूप आवडलं. आणि तेव्हा मी त्यांचं सिलेबस इन डिटेल जेव्हा त्यांचं बघितलं तेव्हा मला थोडंसं प्रॉमिसिंग वाटलं. मग मी 2 दिवसात त्यांना लगेच परत कॉन्टॅक्ट केला. त्यांनी म्हणून कॉन्टॅक्ट केला. दिस काउंट्स मोर, कारण का हे खूप कमी जणं करतात की तुला ॲक्टिंग क्लासेस करायचे आहेत ना, माझं बॅच सुरू होती, तू जॉईन कर. सो हे मला खूप अपील झालं आणि फायनली आय डिसाइडेड टू जॉईन हर ॲक्टिंग क्लासेस. आता पुढचा प्रवास माझा असा होता की मी जेव्हा ॲक्टिंग क्लासेस जॉईन केले तेव्हा त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं की तुझी भाषा मुळात चांगली आहे, तुझे उच्चार स्पष्ट आहेत, पण तू आणखीन रिच करू शकतेस. आणि त्यांच्या एक्सरसाइजेसमधनं मला खूप कॉन्फिडन्स मिळाला, कारण माझं मराठी जरी चांगलं असलं तरी एक रिचनेस आला, जो लँग्वेजमध्ये रिचनेस हवा असतो कुठल्याही, तो रिचनेस आला त्यांच्या एक्सरसाइजेसमुळे. त्यांच्या या सिलेबसमध्ये जे अथर्वशीर्ष होतं, जे मी कधीच म्हटलं नव्हतं, ते मी म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे माझे उच्चार हळूहळू स्पष्ट होत गेले. आणि रीडिंग जी एक हॉबी असते किंवा एक हॅबिट असते, ती पण एक छान डेव्हलप झाली. त्याच्यामुळे मला मराठी वाचायची गोडी पण लागली. नाव कमिंग बॅक टू द कोर्स दॅट शी हॅज डिझाईन फॉर दिस कोर्स. तो 9 रसात डिवायडेड होता, म्हणजे 9 डिफरंट इमोशन्स. तर प्रत्येक साठी एक वेगळी स्क्रिप्ट होती आणि ते परफॉर्म करायला त्यांनी मला खूप मदत केली. आणि त्याच्या आधी काही व्हिडिओज प्ले करून किंवा काहीतरी वाचायला देऊन हे त्यांनी मला परफॉर्म करायच्या आधीच प्रिपेअर केलं. सो आय थिंक दिस वॉज व्हेरी डिफरंट वॉट आय फाउंड इन हर कोर्स सिलेबस. मग कमिंग बॅक टू 9 डिफरंट इमोशन्स आणि एक्सरसाइजेस. सो त्यांनी ज्या मला एक्सरसाइजेस दिल्या त्या मी रेपिटेटिव्हली त्यांनी मला करायला लावल्या. मला सुरुवातीला असं वाटत होतं की अरे हे काय, म्हणजे सारखं काय, आणि झालं ना आता एकदा. पण ते खूप गरजेचं होतं आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. त्यामुळे मला हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला आणि मुळातच ॲक्टिंगची आवड निर्माण झाल्यामुळे मला ते करायला मजा पण येत होती. कारण का त्या फक्त मला एक्सरसाइजेस देत नव्हत्या, तर त्या प्रत्येक एक्सरसाइजेसच्या आधी मला प्रिपेअर करून, मला बूस्ट करून, मला एनकरेजमेंट देऊन माझ्याकडनं करून घेत होत्या. अँड दॅट इज वाय आय टुडे हॅव द कॉन्फिडन्स टू परफॉर्म इन अ प्ले जो लवकरच येणार आहे यशवंतरावला. आय एम गोइंग टू परफॉर्म 8 फेब्रुवारीला आहे. हा कॉन्फिडन्स, हा आवाजाचा थ्रो वगैरे हे सगळं मी या कोर्समध्ये शिकू शकले आणि म्हणूनच मी आता परफॉर्म करणार आहे. सो आय एम रिअली ग्लॅड आय जॉईन्ड हर कोर्स आणि आय एम ऑलवेज कनेक्टेड विथ हर. शी इज ऑल्सो कनेक्टेड इन द सेम वे. आणि म्हणूनच आता हे एक ऑर्गॅनिकली हे जर्नी पुढे गेलेली आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बीइंग कनेक्टेड विथ हर ऑल थ्रूआउट माय लाईफ, नॉट ओनली फॉर ॲक्टिंग बट अदरवाईज ऑल्सो. सो थँक्यू. अँड हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा, बिकॉज तुमचा आत्मविश्वास पण हळूहळू वाढायला लागेल. सो थँक्यू.